मला असं म्हणायचं, मी आता कमिशनर साहेबांना असं सांगितलंय आणि आम्ही पंतप्रधानांची पण प्रयत्न करतोय की निर्भया केसच्या वेळेला जो शक्ती कायदा आणलेला होता तो अजून इम्प्लिमेंट झालेला नाही, तर आम्ही पाठपुरावा करू आता की तो शक्ती कायदा झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे गुन्हे करतात, इतके हिंस्त्र गुन्हे करतात, त्यांना 2 महिन्यात कुठेही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, पंतप्रधान दयेची याचना काहीही न करता 2 महिन्याच्या आत कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा दिली पाहिजे, ही आम्ही मागणी सीपींकडे केली आहे आणि आम्ही पंतप्रधानांची पण वेळ मागणार आहोत आणि त्यांच्याकडे पण जाऊन करणार आहोत की शक्ती कायदा इम्प्लिमेंट करा तातडीने. कारण ह्या फक्त महाराष्ट्रात होत नाहीयेत गोष्टी. आता नवी मुंबईत 3 घटना झाल्यात. आता आम्ही 3 ठिकाणी चाललोय. भारतभर या गोष्टी चालू आहेत. मुली, हजारांवरती मुली लापता होत आहेत, बेपत्ता होत आहेत, पळवून जात आहेत. त्या पळून नाही जात आहेत, त्यांना पळवून नेत आहेत, त्यांच्यावरती बलात्कार होत आहेत, त्यांच्यावरती असे हिंस्र वार होऊन त्यांना मारतायत. हे अतिशय चुकीचं आहे. निर्भया केसमध्ये पण जो एक बाल आरोपी होता त्याला सोडलं, अतिशय चुकीची गोष्ट आहे. ज्याची मनोवृत्ती इतकी विकृत आहे, तो किती वयाचा असेल तरी त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. जो विकृत आहे तो त्याला ना वय असतो, ना जात असतो, ना धर्म असतो. तर माझं असं म्हणणं आहे की कठोरातली कठोर आणि फास्ट. आपले वर्षोनवर्ष तो पडलाय, तुरुंगातला फुकटचा भत्ता खातोय. मी पोलिसांनाही अशी विनंती केली की तुमचा भत्ता त्यांना प्रेमाने द्या. इथे आल्या सगळ्यांना 3 केसेस झालेल्या आहेत. आता एक तुम्ही बोललात दाऊद पकडला, पण आपले पुजारी पण पकडलेत, त्यांनाही प्रेमाचा भत्ता द्या. आणि आता मी अजून एका ठिकाणी चालले जिथे मुलींनी नकार दिला म्हणून तिच्या डोक्यात वार केला. हे जे कुठल्याही जाती धर्माचे असतील ना, त्यांना प्रेमाने भत्ता द्या की त्यांनी आयुष्यात पुढचा पुरुष विचार करेल की मी हा गुन्हा असा केला पाहिजे का नाही केला पाहिजे. मध्यमवर्गीय कुटुंब आहे, कमवती मुलगी होती आणि 2019ला याची कंप्लेंट पण केली होती. मला आश्चर्य वाटतं की तो मुलगा पॉस्कोमध्ये आतमध्ये गेलेला होता आणि पॉस्कोमधनं बाहेर येऊन मुलांनी एवढा गुन्हा करेपर्यंत. मी तुम्हाला खरंच सांगते, मी आतमध्ये कमिशनरच्या इकडे हेच सांगितलं की आम्ही पोलीस डिपार्टमेंटवरती नाराज आहोत. साहेब प्रत्येक भाषणात म्हणतात की आम्हाला पोलिसांचा अभिमान आहे, तुम्हाला फ्री हँड दिला तर तुम्ही काही करू शकता. पण ह्या केसेसमध्ये तुमच्यावरती कुठलंही दडपण नाहीये. कुठलाही पॉलिटिकल पक्ष तुम्हाला असं सांगणार नाही की ह्या मुलींच्या अगेन्स्ट तुम्ही आरोपीला सेव्ह करा. मग तुम्ही का नाही ऍक्शन घेतात? तुमची दहशत का नाही निर्माण करतात? तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये, ती तुम्ही केली पाहिजे. मी याच भाषेत सांगितलं की आम्हाला तुमच्याकडनं दहशतीची अपेक्षा आहे की पुढचा असा गुन्हा झाला नाही पाहिजे. मणिपूरप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील हिंसा वाढत आहे. का वाटतं गृह खाता असेल? माझं असं म्हणणं आहे, कायदे जे ब्रिटिशकालीन आहेत त्या काळात असे गुन्हेगार नव्हते, त्याच्यामुळे तेव्हाचे कायदे सोबर होते. आता विकृती एवढी वाढते की आता आपल्याला कायदे बदलायची गरज आहे आणि ते फास्ट लेवलला बदलायची गरज आहे. आता 75 वर्ष झाली, किती वर्ष तेच कायदे आपण फॉलो करणार आहोत? कायदे बदला. जेवढी माणसं क्रूर आहेत ना, त्यांना तेवढ्याच क्रूर कायद्याने उत्तर दिलं पाहिजे. जसं साहेब म्हणतात की पोलिसांना फ्री हँड दिलं पाहिजे, पण अशा विकृत जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी अशा संदर्भात फ्री हँड देणं गरजेचं आहे पोलिसांना. मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंट आतमध्ये काय काय करू शकतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि अशा लोकांना असाच भत्ता मिळाला पाहिजे. ह्याच्यावरती कोणीही आक्षेप घेणार नाही. मला तर एक कर्नाटकातली केस माहिती आहे की पोलिसांनी भर रस्त्यात आरोपींची भिंड काढली होती. अजून एक केस होती, कोर्टाच्या बाहेर मॉबनी एका बलात्काराला ठेचून मारला होता. मला असं वाटतं ह्या लोकांना असेच कायदे इम्प्लिमेंट झाले पाहिजे. असं वाटतं की आता राज्याला महिला गृहमंत्र्याची गरज आहे. पोलीस डिपार्टमेंटनी जर मनात आणलं तर ते करू शकतात. गृहमंत्री फक्त पोलिसांची नेमणुका करतात. पोलिसांच्या हातात कायदा सुव्यवस्था असते, त्यांनी त्यांचा 3रा नेत्र उघडावा. आता एकंदरीत या घटनेकडे पाहता जवळपास आता आकडा 70,000च्या वर जातो महिला. आम्हाला प्रचंड चीड आहे आलेली. राजकीय हस्तक्षेप काही ठिकाणी होत आहे. प्रचंड चीड आहे. मला असं वाटतं पोलिसांनी अशा ह्याच्यात तर राजकीय हस्तक्षेप झाला तर पोलिसांनी त्यांची नावं उघड करावीत की कोण नराधम आहेत जे हे ना असे पाठीशी घालतात, त्यांची नावं उघड करा तुम्ही. पोलिसांच्या बाहेर लावा की ह्या आमदारांनी मला फोन केला. मला असं वाटत नाही कोणाची एवढी हिंमत होईल की बलात्काराला पाठीशी घालतील. याच्या आधी देखील बेपत्ता मुलींच्या प्रकरणामध्ये हायकोर्टने जे आहे ते सरकारवर ताशेरे ओढले होते, पण या ताशेरे ओढून जे आहे त्याच्या पुढे काही इम्प्लिमेंट झालं नाही. म्हणूनच मी बोलली ना, म्हणूनच आम्ही आमची नाराजीच व्यक्त केली. आम्ही काही निवेदन द्यायला आलेलो नाही आहोत. आम्ही आमची नाराजी व्यक्त केली. पोलीस डिपार्टमेंटनी सक्षम कार्यभार केला पाहिजे. आता तुमच्या मार्फत राजसाहेबांची काय भूमिका या संदर्भात? मीच सांगते ना, माझी भूमिका आहे. मी महिला आहे. राजसाहेबांना तो रागच आलेला आहे. हे असं झालंच नाही पाहिजे, पण पोलिसांनी तिखट भूमिका आता घेतली पाहिजे.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।